की 19 तारखेपासून 31 तारखेपर्यंत आता आमच्याकडे 19 ते 27-28 तारखेपर्यंत भजन कीर्तन हे असे वेगवेगळे भजनी मंडळी आमच्याकडे आलेले आहेत। आम्ही त्यांच्या भजनाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। सकाळी 1 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक भजनं होतात, संगीत होतात, बाकी भरपूर कार्यक्रम आपले चालू आहेत। आता ब्लड डोनेशन कॅम्प झाले, बाकी वारकऱ्यांसाठी एक सेवा आपण इथे ठेवलेली, मेडिकल कॅम्प पण होता की त्यांची औषधं असतील किंवा मसाज होता त्यांच्यासाठी, हे सगळे वेगवेगळे उपक्रम केलेले आहेत। कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे चे विश्वस्त माझ्यासोबत आहेत। या मंदिराला सर किती वर्ष झाली आणि या वर्षी काय काय प्रोग्राम आपण करतोय? या मंदिराला 128 वर्ष झाले आणि 129 वर्षात पदार्पण झालेलं आहे। मंदिरातर्फे आमच्या विश्वासांतर्फे आम्ही असं ठरवलं की 19 तारखेपासून 31 तारखेपर्यंत आता आमच्याकडे 19 ते 27-28 तारखेपर्यंत भजन कीर्तन हे असे वेगवेगळे भजनी मंडळी आमच्याकडे आलेले आहेत। आम्ही त्यांच्या भजनाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि 31 तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे। वेगळे काय उपक्रम आपण यावर्षी करतोय मंदिरावर? या मंदिराचा जुना इतिहास असल्यामुळे आम्ही वेगवेगळे विशेष आमंत्रण सर्व लोकांना देत आहोत। आपल्या पुणे शहराचे पोलीस आयुक्त पहिल्या दिवशी येऊन गेले, पुणे शहराचे महापौर आपल्याकडे आरतीला येऊन गेले, वेगवेगळ्या राजकीय असू द्यात, खेळाडू असू द्यात, काही मिलिटरी मधले आहेत, काही अशा वरिष्ठ लोकांना आम्ही बोलवत आहोत की ज्या गोष्टी जिथे आपल्याला मंदिरात प्रेरणा मिळेल। खूप जास्त या मंदिराचा इतिहास जुना असल्यामुळे आम्ही त्या जेवढे जास्त जनजागृती करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करत आहोत। आज सचिन पिळगावकर सर येऊन गेले, आणखी काही मोठी नावं आहेत का जी 10 दिवसामध्ये व्हिजिट करणार आहेत? भरपूर नवीन लोक येणार आहेत, जसं आपण सरांनी सांगितलं की 19 ते 29 या दरम्यान सकाळी 1 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक भजनं होतात, संगीत होतात, बाकी भरपूर कार्यक्रम आपले चालू आहेत। आणि असं स्पेसिफिक कोण नाही तर भरपूर आपण इन्व्हायटीज केलेले आहेत, पॉलिटिशियन्स आहेत, परत बाकी समाजसेवक आहेत, मिलिटरीचे लोक येणार आहेत आणि ॲक्टर्स पण भरपूर येणार आहेत। असं त्यांच्या डेट्सनुसार ते ॲडजस्ट करून रोज वेगवेगळ्या ह्याच्यात येतात आरतीसाठी आणि दर्शनासाठी। अनेक वर्षापासून आपण उत्सव घेतोय, परंतु आता यावर्षी पहिल्यांदाच पुनीत बालन सर अध्यक्ष झालेले आहेत मंडळाचे, तर काय वेगळे पण काय आहे? वेगळे पण म्हणजे सांगायचं तर आपलं मंदिर आता जे नवीन मानल्यासारखं वाटतंय, तर सुरुवातीलाच आपण सरांनी, अध्यक्षांनी आणि विश्वासांनी ठरवून नवीन आपण मंदिर चकचकीत जे दिसतंय, दत्त महाराज आहेत एकदम लाईट मध्ये आल्यासारखं झालंय। आणि बाकी पण भरपूर आता ब्लड डोनेशन कॅम्प झाले, बाकी वारकऱ्यांसाठी एक सेवा आपण इथे ठेवलेली, मेडिकल कॅम्प पण होता की त्यांची औषधं असतील किंवा मसाज होता त्यांच्यासाठी, हे सगळे वेगवेगळे उपक्रम केलेले आहेत। इतर काय वेगळे उपक्रम ट्रस्टच्या वतीने केले वर्षभर काय राबवले जातात? वर्षभर आम्ही विश्वस्त मंडळी जास्तीत जास्त सर्व लोकांना काही मेडिकलच्या फॅसिलिटीज काय देता येत आहेत का किंवा अजून शैक्षणिक काही करता येत आहे का, त्याच्यावर आमचा विचार चाललेला आहे आणि त्याच्यावर आम्ही भर देणार आहोत। नक्कीच, तर अनेक वर्ष 129 वर्ष जवळपास या मंदिरात झालेली आहे आणि मंदिरामध्ये जे काय दररोज आता पुढचे 7 ते 8 दिवस वेगवेगळे कलाकार, क्रिकेटर्स, राजकीय मंडळी या ठिकाणी येऊन त्यांच्या हस्ते आरती संपन्न होणार आहे आणि हा संपूर्ण सोहळा जो आहे तो गणपती उत्सवाप्रमाणे 10 दिवस चालणार आहे।